नमस्कार. सध्या आपण गांधीबाग या परिसरात कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ आपण बघतो आहे की युवक काँग्रेसच्या नेतृत्वात जे आहे इथे आमरण उपोषण सुरू आहे आणि स्वप्नील डोके जे आहे इथे आमरण उपोषण करतायत. दादा, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहे आणि आपण उपोषण करताय? बरेचशा मी 3 महिन्यापासून एक काका होते, त्यांचा मी जन्मदाखला काढण्यासाठी म्हणजे त्यांच्या नातवाचा काढायला गेलो होतो. बरेचशा त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं का बा म्हणजे जन्मदाखला म्हणजे त्यांना विचारलं 6 महिन्यापासून ते काढायला गेले होते. विचारत होते म्हणजे का बरं टाईम लागत आहे विचारलं त्यांना. तर तिकडले बरेचसे हर जिल्ह्यातले लोक तिथं होते. भंडारा, गोंदिया, साकोली, मोपा, कडवेश्वर, पाटण, सावंगी, इकडे हिंगणा, आपला वर्धा, यवतमाळ जिल्हा, सर्व तिकडले डागा हॉस्पिटलमध्ये हे लोक आलेले होते. दादा हे म्हणे आम्हाला बी कोणाला 6 महिने लागले, कोणाला 7 महिने, कोणाला 8 महिने, कोणाला वर्षभर. मी म्हटलं का बरं तुम्हाला एवढा वेळ लागत आहे? तर म्हणे आम्ही बरेचसे म्हणे बघितलं, म्हणे आम्हाला माहीत नाही का देत नाही. मी म्हटलं का एक जन्म झाला तर लवकरच हे होते वाटते बा, लवकर देतं. पण त्यांना मी डीन ऑफिसला घेऊन गेलो. डीन ऑफिसला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का, मी म्हटलं का बरं यांना वेळ लागते? नाही, आमच्या प्रोसिजरच तेवढं आहे, असं लागते तसं लागते, म्हणजे सर्व त्यांनी म्हणजे त्यांना हे दिलं. मग त्याच्यानंतर आता आपली मागणी काय आहे? मागणी हेच आहे माझी का जन्म मृत्यू प्रमाणपत्राचा मी GR कॉपीच्या हिशोबानं त्यांना 21 दिवसात देण्यात येते. त्याच्यानंतर मी त्याच्या बॅनरचा बोर्डाचा सर्व जिल्हा परिषद, नागपूर महानगरपालिकाचा बोर्ड आणि त्यांना सर्व डागा हॉस्पिटल, मेवा हॉस्पिटलचे बोर्डाचे फोटो काढून प्रूफसहित मी त्यांचं बोर्ड काढलं. त्याच्यामध्ये मी विचारलं त्यांना माहिती अधिकारमध्ये का किती रुपयात देण्यात येते, किती रुपयात घेण्यात येते. म्हणजे त्यांना सांगितलं का मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या GR काढला, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या GRच्या मला बी आली. तर फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये आहे, सेकंड कॉपी 5 रुपयामध्ये आहे. पण त्यांनी काय केलं, लोकांसोबत 100 रुपये घेणं चालू केलेलं आहे. म्हणजे कोणी 2 कॉपी घेत आहे, कोणी 4 कॉपी घेत आहे, कोणाला 150मध्ये देत आहे, कोणाला 200मध्ये देत आहे. म्हणजे काही लूटमार मचवून ठेवलेली आहे जनतेची. तर जे मी पाहून बघितलं तर म्हटलं हे काय आहे, फर्स्ट कॉपी तर फ्रीमध्ये आहे, सेकंड कॉपी 5 रुपीजमध्ये आहे. पण सरकारने तुम्हाला GR दिलेला आहे ना, त्या GRला वापरलं नाही, यांनी GRचा भंग केलेला आहे. तो GR म्हणजे आता कोणता बी GR आपण असं करत राहू तर म्हणजे हे आम जनतेचे असं नुकसान करत होत राहील. म्हणजे त्या GRकडे GR लागू करावा, GR अंमलात आणावा. हे GR म्हणजे बनलेलं आहे, याला अंमलात करावा. यांना बनलेलं GRला अंमलात करणं पडेल ना. म्हणजे काही तुम्ही आपल्या मताने काही करू नाही शकत ना. तुम्ही नागपूर जसं नगरपालिका, नगरपंचायत हे तुम्हाला ठराव कॉपी तुम्हाला घ्यायला नाही लावलेली आहे. तुम्ही कोणी हे नाही आहे, त्यांची आका नाही आहे, हे वरचे आका लोक आहे, त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे का ते अंमलात आणा, त्याला अंमलात करणं पडेल. तर हे आज खरं तर तुमच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली का तुमच्या? काही नाही. मला आतापर्यंत मला पोलीस प्रोटेक्शननं मला त्यांना बी मला काही मिळालं नाही. अधिकाऱ्यापासून बी आतापर्यंत मला काही हे मिळालं नाही. मी सिंगल साहेबाला त्यांना आरोपी बनवून बी दिला आहे. त्यांना म्हटलं का हे आरोपी आतापर्यंत का बरं पकडले नाही? आतापर्यंत काहीच नाही. पोलीस प्रोटेक्शनने बी काही केलं नाही आहे. आरोग्य म्हणजे त्यांनी कोणीनेच काही केलेलं नाही आहे. म्हणजे हा इश्यू बहुत मोठा आहे. फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये, सेकंड कॉपी 5 रुपयामध्ये. तुम्हाला GR कॉपी सहित माझ्यापाशी प्रूफ आहे. हे लोक उलटं सीधं लोकांना GR देत आहे. माझ्यापाशी ओरिजिनल प्रूफ आहे. दाखवण्यासाठी मी कधी बी दाखवू शकतो. जेव्हा प्रूफ असेल तेव्हा ह्या डागावाल्यांनी केलं ना, तेव्हाच डागावाल्यांनी 21 दिवसात केलं ना. 21 दिवसात फ्रीमध्ये दुसरी कॉपी 5 रुपयामध्ये. हे डागावाल्या पहिले 100 रुपयानं हे लावलेलं होतं बोर्ड, म्हणजे चोऱ्या करून टाकले. जेव्हा मी सील लावलं 3 महिन्यात, 3 महिन्याच्या नंतर हे लावलं. म्हणजे काय आहे हे तुम्हाला ते सीधं सरळ प्रूफ दिसते. त्याच्यानंतर हे दैनिक भास्कर आहे. ह्या दैनिक भास्करवाल्यांनी दिलं. म्हणजे काय आम्ही तर नाही दिलं. 2023/7/2025 मध्ये ह्या दैनिक भास्करवाल्यांनी दिलं आहे. म्हणजे काही आम्ही बनवलं तर नाही ह्या पेपरला. म्हणजे आता याच्यामध्ये फ्रीमध्ये कॉपी दिली आहे. फर्स्ट कॉपी फ्रीमध्ये, सेकंड कॉपी 5 रुपयामध्ये. म्हणजे यांना आतापर्यंत सरकाराची झोप उघडली नाही आहे. म्हणजे हे सरकार चोरी करत आहे का नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग चोरी करत आहे? आरोपी कोणाला बनवायचे हे समजत नाही आहे. म्हणजे आरोपी चोरी तर करून गेली, एकामेकाच्या अंगावर ढकलत आहेत हे लोक. दादा, आपली प्रकृती खरं तर खालावताना दिसत आहे. 6वा दिवस आहे आपल्या उपोषणाचा. किती दिवस हे पुन्हा उपोषण सुरू राहील? जोपर्यंत मला माझी मागणी पुरी होत नाही, मी 100 रुपये हटत नाही. अंमलात ते GR कॉपीमुळे येत नाही तोपर्यंत मी इथनं हटणार नाही. मला आश्वासन चालत नाही. हे GR आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या GRनुसार काम केलं पाहिजे. मी तोपर्यंत हटणार नाही. मला लिखितमध्ये कोणी बी लिखितमध्ये हवा आहे. जो एका दिवसातच मला याची माहिती हवा आहे. जोपर्यंत GR लागू होत नाही तोपर्यंत खरं तर दादा उपोषण थांबवणार नाही. मग त्यांच्या जीवावर बेतलं तरी चालेल असं दादांचं म्हणणं आहे. आणि आपण एकंदरीतच बघतोय की त्यांची
प्रकृती खालावताना दिसत आहे, तरी देखील कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरकारला नेत्यांना जाग आलेली नाही आणि त्यांच्या उपोषण स्थळाला खरं तर कोणी भेट दिलेली नाही. 6 दिवस झालेले आहे आता आणि अजून भेट दिली नाही. याच्यावरून हेच दिसतं एकंदर सरकारला किंवा प्रशासनाला सामान्य व्यक्तीच्या जीवाची कदर नाही का किंवा त्यांच्या आरोग्याचं पडलेलं नाही का, हेच आपल्याला बघायला मिळत आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.